आम्ही बालविवाह करणार नाही. बालविवाहाच्या कोणत्याही कार्यात सहभागी होणार नाही. तसेच बालविवाहास प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत करणार नाही. बालविवाहाने मुलांच्या शैक्षणिक, सामाजिक व शारीरिक आयुष्यावर दुष्परिणाम होतात याची आम्हाला जाणीव आहे. बालविवाह हा कायदेशीर गुन्हा असून त्यासाठी तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे. बालविवाहाची माहिती मिळाल्यास आम्ही 1098 या क्रमांकावर संपर्क साधू. या क्रमांकावर संपर्क साधणाऱ्या व्यक्तीचे नाव व पत्त्याची आवश्यकता नसून माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाते याची आम्हाला जाणीव आहे. आम्ही या सामाजिक कार्यासाठी प्रशासनास संपूर्ण सहकार्य करू. आम्ही आमच्या गावात, आजूबाजूला, शहरात कुठेही बालविवाह करणार नाही याची दक्षता घेऊ. सर्वांचा एकच नारा, बालविवाह मुक्त करू. जिल्हा सारा आनंददायी करू. धन्यवाद. जय. लोणी हवेली गावच्या आद्य सरपंच जानवीताई दुधाडे यांच्या संकल्पनेतून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्तानं आज बालानंद मेळाव्याचं आयोजन केलं गेलं. खऱ्या अर्थानं लोणी श्री विद्यालय, त्याचबरोबर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोणी हवेली, खडकवाडी आणि कोल्हे वस्ती या सर्व संस्थांचे विद्यार्थी यांनी या बालानंद मेळाव्यात भाग घेतला. वेगवेगळे अन्नपदार्थ, तेही अगदी स्वादिष्ट, चुलीवरचे आणि वेगवेगळ्या भाज्या या ठिकाणी विक्रीस आणल्या. खऱ्या अर्थानं अनेकांची मतं आपण जाणून घेतली. पण ज्या बालगोपाळांनी खऱ्या अर्थानं यामध्ये सहभाग घेतला आणि सहभाग घेत असताना त्यांनी वेगवेगळे अन्नपदार्थ बनवले, मग त्यांना काय वाटलं किंवा जो ग्राहक म्हणून जे आस्वाद घेत होते ज्या अन्नपदार्थांचा, त्यांचा प्रतिसाद कसा वाटला याविषयी आपण जाणून घेणार आहोत. प्राची कोल्हे, मी प्राचीला विनंती करतो की आपण आज बालानंद मेळाव्याविषयी तुझं काय मत आहे तू व्यक्त करावं. मी प्राची लस्कले आणि आपल्या गावचे सरपंच यांना, जानवीताई यांना मी धन्यवाद म्हणते की हा बालानंद मेळावा त्यांनी इथं केला. म्हणजे आमचा पण याच्यात खूप फायदा झाला. आम्हाला व्यवहारी ज्ञान भेटलं. आम्हाला काही खरेदी विक्रीच काय, आता इथं सगळे चारही शाळांनी सहभाग घेतला. त्याच्यात त्या खालच्या 2 शाळा लहान लहान मुलं होते, ते पण छोटेच मुलं, ते पण कसे कळलं त्यांचं पण व्यवहारी ज्ञान काय. आम्हाला पण माझं पण गाजराचं झालं होतं, खूप छान भेटलं, सर्वांना मला आवडलं. पण मला मी त्यांना एकदा धन्यवाद माझ्याकडून बोलण्याचं, माझ्या शाळेकडून आणि माझ्याकडून त्यांना मी धन्यवाद म्हणते. तुम्ही हा बालानंद मेळावा इथे घेतला आणि हा असं दरवर्षी घ्यायला पाहिजे. मुलांना याच्यातून लहान लहान व्यवहारी नाही मिळतं. आम्ही मोठ्याने मुलं पण त्यांच्याकडून आम्हाला जास्त आनंद वाटला. ते कशी काय विकत होते, कसं काय, म्हणजे तेच बघून मला एक आनंद वाटला. मला इथं बोलण्याचं असं. आणि माझ्या संघ माझ्या सहकारी मैत्रिणी पण होत्या. समृद्धी मानसी यांनी वडापाव केले, ते पण इथं भजी केले होते, ते पण इथं चुलीवर केले होते आणि इथं. आणि असे सर्वांनी काहींनी घरून करून आणले होते, पण घरून करून आणण्यापेक्षा इथं करण्याचा एक वेगळाच आनंद असतो. त्याच्यात लागणार त्यांचं कष्ट काही, कारण इथं एवढ्या धुरा वेळाचं केलं म्हणून त्यांचं पण एक आभार व्यक्त केलं.